वाईच्या राजकीय रणधुमाळीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद यशवंतनगर गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचारासाठी खावली येथे भव्य जाहीर सभा पार पडली। या सभेने संपूर्ण पश्चिम भागात प्रचाराला एक नवी दिशा दिली आहे। या सभेत बापूसाहेब शिंदे यांचे पुत्र विकास शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला। ते म्हणाले की या भागात माध्यमांव्यतिरिक्त भाजपचा कुठेही प्रचार दिसत नाही। खावलीतील या सभेमुळे गावोगावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट असून येणाऱ्या काळात 100% राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्याचा विश्वास विकास शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आता या जनसमर्थनाचे रूपांतर मतांमध्ये कसे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। दोनच पक्ष खऱ्या अर्थाने भागात चालले। खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाची लाट प्रत्येक गावोगावी आज खऱ्या अर्थाने आम्ही फिरत असताना त्या ठिकाणी आज परवा मुंबईला पण मेळावा त्या ठिकाणी झाले, सर्व कार्यकर्ते भेटले की आपला माणूस कुठेतरी आता आपल्या बरोबर आलेला आहे आणि आता एक फूट मिळू आपल्या संपूर्ण भागामध्ये प्रत्येक गाडी वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी निर्माण होईल आणि या ठिकाणी दुसरा कुठला पक्ष जर आणत नाही खऱ्या अर्थाने हा प्रयत्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे। खऱ्या अर्थाने आता मगापासून आपण सगळ्यांनी ऐकलं या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष आपण सकाळी पाहिले की सकाळी उठल्यापासून कमळ दिसतं, रात्री झोपलं तरी कमळ दिसतं, आपण झोपलो तरी टीव्हीवर कमळ चालू असतं। म्हणजे मीडिया सोडलं तर यांचा दुसरीकडे कुठे काय प्रचार नाही। आज लाडकी बहिणी योजनेचे तुमच्यापर्यंत आज प्रचार खऱ्या अर्थाने इथे पोहोचतोय। या पक्षामध्ये 9 वर्षे मी सुद्धा काम केलं होतं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।